SR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। विजय झालेला आहे, काय नेमकं पुढे अजेंडा असणार आहे, काय विषय घेऊन आपण धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत आज भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्यवती अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्षपदी सौभाग्यवती उषाताई रवींद्र गायकवाड या विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आहेत। खरं तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचा अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच आज होतो आहे आणि याचं श्रेय कोणाला असेल तर महायुतीच्या सर्व नेत्यांना आहे, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांना याचं श्रेय आहे। आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाचा आणि आर्थिक विकासाची नाडी समजली जाते, त्यामुळे सर्व या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे या जिल्हा परिषदेत काम केलं जाईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो। प्रायोरिटी कशाला असेल पहिले? प्रायोरिटी या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचं आणि शासनाचा केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल। ठाकूर साहेब, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरची काय घटनाक्रम एकतर सत्ताधाऱ्यातच आम्हाला कुस्ती पाहायला मिळाली, त्यानंतर आता जुळले, कसं जुळले, काय जुळले, कुठला फॉर्म्युला आहे सगळं? खरं तर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला हा निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई पवार यांच्या आदेशाने हा महायुतीचा निर्णय झालेला आहे आणि आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड या विराजमान झालेल्या आहेत। काही बाबतीमध्ये राजी नाराजी होती, राजी नाराजीचा काहीच प्रश्न नाही आहे, सर्व जे काय झालं सर्वांच्या सहमतीने आणि नेत्यांचा आदेश शिरसावंद मानून हा निर्णय झालेला आहे। सगळ्यांना शुभेच्छा।